सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी आणि नेनेला यातलं काहीही पटायचं नाही. नाहीच पटणार. नेने हेच ते खरखर हेच मला आवडत नाही. तुम्ही सुद्धा. हो पण नेने तुम्ही चिडता कशाला? नेने तुम्ही चिडता ना म्हणून बघा हे बघा मला काही बोलायचंच नाही. बस मला काही बोलायचंच नाही. बरं बरं बरं. आबा शैला कशी आहे? म्हणजे फोन बिन आला होता का? काल रात्री फोन आला होता. कशी आहे आता? उत्तम आहे उत्तम. बरी सावरलेली आहे. आता ती घरातल्या घरात फिरते जरा. वा बरं झालं. तरी आबा या घटनेला 15 दिवस तरी झाले असतील नाही? हो म्हणजे काय निकितेला जाऊन 15 दिवस झाले ना. बघा काय पटापट दिवस जात आहेत. अगदी काल परवा घडल्यासारखी घटना वाटते. हे बघा मंडळी मला इथं एक गोष्ट मुद्दाम नमूद करावीशी वाटते. काय बोला आबा. त्या प्रसंगी तुम्ही सगळ्यांनी मिळून जी मदत केली त्याबद्दल. आबा आभार नाही मानायचे. अहो आभाराची भाषा कसली करताय आबा? आपल्या माणसाचे आभार मानतात का कधी? नाही तसं नाही पण. तसं नाही म्हणजे आम्हाला तुम्ही परकेच समजता की काय? नाही तसं मी कधी म्हटलंय का असं? हे बघा आबा आम्ही आमचं कर्तव्य केलं. उपकार अजिबात नाही. ती बरोबर बरोबर ना. चला मी निघतो. आबा मी पण येतो ना. चला चला. चला चला श्यामल हे कुठे ठेवू का धुवून ठेवू? काय? कप हा. अगं बाई काय झालं तुम्हाला? अहो सूर्य पश्चिमेला उगवला की काय? अगं नाही. कप ठेवायला कशी काय आलात तुम्ही? नाही मी त्याच्यासाठी झालो होतो पण मी निघालो आता. चल लवकर दे. अहो डबा तरी घेऊन जा ना. हो हो दे ना लवकर. काय जरा पटपट फाट चालव ना. काय? अगं बाई देवानी 2च हात दिलेत मला. चहा नाश्ता तुमच्या दोघांचे डबे याच्यामध्ये एवढाच वेळ लागतो बरं का? श्यामल रोज रोज 30 वाक्य नको ऐकू. अगं बाई मग तुम्ही तेच वाक्य कशाला ऐकवलं? हा बरं दिसतं का ते? अगं बोलण्याची पद्धत असते अशी. जाऊ दे. हे बघ मी कशासाठी आलो होतो. आज माझी बोर्ड मीटिंग आहे त्यामुळे मी माझ्या ऑफिसमध्ये नसणार. मी दिवसभर बिझी असणार त्यामुळे दुपारी मला फोन करून डिस्टर्ब करू नकोस. काय? नाही तुला सवय आहे दुपारी फोन करायचा. भाजी कशी झाली होती? चपात्या पुरल्या का? जेवलात का? काळजीने विचारते फोनवर ना. यापुढे फोनवर बोलणारच नाहीये. नाही मला मान्य आहे हे सगळे प्रश्न मी विचारते हा आणि ही माझी सवय मला मान्य आहे. पण मी कधी विचारते? तुमचा फोन आला की विचारते. उगाच विचारत नाही. श्यामल तू अशी चिडतेस का एकदम? मग चिडणार नाही तर मग बोलायचं कशाला तुम्ही असं? बापरे उगाच उगाच विषय काढला मी. आता विषय काढलाय ना तर मग आता ऐकून घ्या तुम्ही. हे बघ श्यामल आपण भांडू संध्याकाळी शांतपणे मोठं भांडू. नाही मी भांडत नाहीये. मला एवढंच सांगायचं आहे की मी कधीही विनाकारण छोट्या गोष्टींसाठी उगाच्या उगाच तुम्हाला फोन करून मी डिस्टर्ब केलेलं नाही. काय आहे श्यामल? मी काहीतरी महत्वाचं सांगायला आलो तो तुला एकदम फटाच काढलास तू. मी नाही तर काय? दे आता. निघतो मी आता. निघू का? अगं हो तरी म्हण. मरू. आणि होतं काय आबा की मूळ विषय बाजूलाच राहतो. ते नेहमीच आहे बरं का खारकर. त्याला इलाज नाही. तुम्ही आज तुम्हाला कुठं जायचंय म्हणालात? हे बघा हे असं होतं आबा मला मंत्रालयात जरा आज काम आहे. म्हणजे तर तुम्हाला विचारायचं होतं की म्हणजे मी जाणारच आहे तर तुम्ही सुद्धा सोबत आलात तर म्हणजे बघा तुम्हाला कसं काय वाटतं? मी आपलं सहज सुचवलं. नाही कल्पना चांगली आहे तुमची पण म्हणजे तुम्ही येताय की? येत्या म्हणजे काय मी येणारच. वा 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 मग मजा येईल. पण एका अटीवर.
झालं, तुम्हाला सुद्धा त्या नेण्यांची सवय लागली. असं नाही हो, मी काय म्हणतो जरा ऐका. तुम्ही मंत्रालयात जाणार आहात ना, तर माझं दुसरं काम म्हणजे त्या मंत्रालयाच्या परिसरामध्ये आमच्या शेखरचं ऑफिस आहे. तुमचं मंत्रालयातलं काम आटेपर्यंत मी शेखरच्या ऑफिसमध्ये जाऊन येतो. सरप्राईज व्हिजिट. एवढंच ना, हरकत नाही. वाटल्यास मी तुम्हाला तिथं सोडून पुढे जातो. नको नको, मी जाईन बरोबर. मग चला लवकर. हो, चला चला. आबा, आबा लवकर जरा. हा. काय शिर्या, श्रीलेश महाराज, काही चाललात का ऑफिसला? हो आबा, काय विशेष काय? काय नाही. अच्छा, काही नाही, कळलंय मला. अजय कर्मा, खारकरनी लगेच फोन केला की काय? कुणी काय केला? आपले हा शेखर लवकर ऑफिसला गेला की काय? हो, त्यांना महत्वाची मीटिंग आहे ना. कुठे मीटिंग आहे, ऑफिसला की तो हेड ऑफिसला गेलाय? नाही, ते माहित नाही मला. अरे देवा, काय झालं? काही नाही झालं माहिती काय? काय आबा, काय एवढे खुश आहेत आज? काय सिक्रेट काय? सिक्रेट काय द्यायची? काय सल्ला माझा काय सिक्रेट? काय फाजीलपणा करू नको. सांगा ना, सांगा अरे ना. तुला उशीर होता. सांगा पाटील मला गाडवा. माझं वय काय? तुझ्या एवढं वय नाही माझं. वय काय माझं? ना मला. नाही काय नाही. तुझा बघ. ठीक आहे, नका सांगू तुम्ही, नका सांगू. मी खारकरांना विचारतो. लग्नाला जातो मी, लग्नाला जातो मी, वाज कापूर झालंय ना वाचून बघ. लग्नाला जातो. कुठे जाताय? लग्नाला आपलं हे खारकरांबरोबर. तुम्ही बाहेर जाताय? हे खारकर चालेल मंत्रालयात. तर त्यांचा आग्रह होता मला की तुम्ही चला माझ्या बरोबर. काय मी त्या भागात बरेच दिवस गेलेलो नाहीये, खूप दिवस. म्हटलं चला चक्कर होईल त्या निमित्ताने. बरं सांभाळून जा. ट्रेननी जाणार आहात ना? नाही बाबा, ट्रेननी नाही, तेवढं धाडच नाही. आपली बस बरी. इथं खाली बसला आपल्या सोसायटीच्या बाहेर की थेट मंत्रालय. हो, मग काळजीच मिटली. बरं, यांना सांगितलं का आबा तुम्ही? अरे कर्मा, राहूनच गेलं. काय झालं, मी घरी यायच्या आधीच तो. नाही, काही हरकत नाही. तुम्ही निघालात की मी फोन करते त्यांना. हा, नको याची गरज नाही. होईल का? अगं असं काय करते, ते शेखरला काळजी वाटेल ना. म्हणजे त्या गर्दीत आबांचं कसं होईल, त्यांना बसमध्ये जागा मिळेल ना, नीट उतरायला मिळेल की नाही, हजार गोष्टी आहेत. तर कामामध्ये लक्ष लागणार नाही त्याचं, म्हणून तू फोन करून नको. नाही अहो, नाही करणार फोन मी. हा, तुम्ही खायला येता ना? हा, बरं, जेवणाचं काय करणार तुम्ही? कॅन्टीन. काय? कॅन्टीन. हा बा, मी ठेवते खायचं. काम नाही, धंदे उगाच आम्हाला चढवून ठेवते. काय रे, काय झालं? अरे काय हे, आज संध्याकाळी मीटिंग आहे. मी म्हटलं की मी लंच नंतर जातो हेड ऑफिसला, तर हा म्हणतो आत्ता जाऊन त्यांना ब्रीफ करा आधी. अरे मग जा ना, आणि तिकडनंच सटक घरी. अरे सटकायच्या नंतर बघू. इथली कामं पेंडिंग आहेत, तोही कोण करणार आहे? हे बघ, 2 फाईल इथे बाकी आहेत अजून. बरं, ही राहिली तर उद्या हाच मला म्हणणार कामं का नाही झाली म्हणून. अरे सांगायचं तुमच्यामुळे. हो, पण करायला लागणार मलाच ना. काय बोलता? अरे कशाला चिडतो यार, एन्जॉय यार. अरे एन्जॉय काय? हे बघ, चिडू नकोस, बस चुकलो. आता चिडू ना, तो काय नाचू इथे? सॉरी. अरे तुझ्यावर नाही चिडलो रे बाबा. हे लोक उगाच डोकं फिरवतात रे. शे, चल मी एक काम करतो, मी आता जातो हेड ऑफिसला. काय फोन बिन आला तर घे. ओके साहेब. आणि काय आज्ञा? येतोस माझ्याबरोबर हेड ऑफिसला? हेड ऑफिसला नको. हो खारकर, मी घाबरलो. म्हटलं ह्याला कळलं की काय शेखरला? बाबा, म्हणजे कळलं का? नाही, तो सर म्हणाला होता. तरी अंदाज आला असता ना, पण मी ताकास तूर लागू दिला नाही. हो, काही थांबा. हो, पण आबा काय हळू सुनबाईला तरी विचारलं का?
अहो मी श्यामलाला सांगितलं असतं तर शेखरला तिने सांगितलं नसतं का? आबा उगाच संशय. उगा संशय नाही. मी तिला नुसतं म्हटलं बरं का खारकर की मी चर्चगेटला जातो, ती म्हणाली मी शेखरला फोन करू का? हो बापरे. बापरे काय, तिला माझी काळजी आहे ना. पण आबा मी काय म्हणतो, एवढी लपवा छपवी कशाला? जरा गंमत. गंमत. अहो खारकर ह्या वयात जरा थ्रिल, नाहीतर ह्या वयात दुसरं कुठलं आलंय थ्रिल आपल्याला? हे खरं आहे आबा, हे खरं आहे. या वयात कुठलं आलंय थ्रिल? लहान सहान प्रसंगांमधून असं थ्रिल अनुभवायचं असतं. काय हो? बस स्टॉपवर आपल्या दोघांशिवाय दुसरं कोणीच नाहीये आणि बसही आली नाही. म्हणजे काय हा बस स्टॉप कॅन्सल आहे ना झाला? नाही नाही नाही. आज काय तो फ्लॅश स्ट्राईक वगैरे नाहीये ना भट्ट्यासाठी? नाही भाऊ तसं काही आली आली का? आली आली. आबा या या आबा या. आबा ये. काय रे निघत होतास ना? नाही रे एक फोन करतो जरा. हॅलो, हा हॅलो श्यामल. केलात ना फोन तुम्ही? आता लक्षात आलं का तुमच्या? मी त्रास दिलेला नाहीये, तुम्ही त्रास करून घेतलेला आहे. अरे देवा, अजून तू तिथेच आहेस? अगं काय श्यामल, अगं सकाळचं आपलं लुटूपुटूचं भांडण विसरून जायचं. असं कसं विसरून जायचं? हा, आधी दुखवायचं आणि मग नंतर म्हणायचं विसरून जायचं. बरं, कशाला फोन केला होता? अगं नाही, हे बघ मी चाललोय हेड ऑफिसला. म्हणजे मी जाणार होतो ऍक्च्युली संध्याकाळीच, पण आता मला लवकर जायला लागतंय. तर माझा फोन बंद असेल तिथे, मीटिंग मध्ये असेल ना, आणि तिथे व्यवस्थित रेंजही येत नाही आतमध्ये. हो तू उगाच फोन करशील मध्ये आणि काय रेंज मिळणार नाही म्हणून आपला फोन करून सांगितलं तुला. बर, आबा कुठे आहेत? आबा खारकरांबरोबर मंत्रालयात गेले आहेत. अरे वा, आज काय दुपारची रपेट वाटतं. हो, म्हटलं होतं मी छत्री घेऊन जा, पण ऐकलं नाही त्यांनी. बरं, दुसरं काही काम नाहीये ना? येताना काय आणायचंय का? हे बघा, तुम्ही मला मस्का लावू नका बरं का. अगं नाही, सिरियसली विचारतोय. अगं आता तिथपर्यंत जाणार आहे टाउन पर्यंत, म्हणून म्हटलं. काही आणायचं नाहीये. अहो आता विचारू का? म्हणजे तुम्ही फोन केलात म्हणून विचारतेय मी तुम्हाला. हा विचार. भाजी कशी झाली होती? हा, पोळ्या पुरल्या का? आपण सुधारणार नाही. लवकर या. हा, वाट बघ. ओके बाय. आबा आबा तुम्ही इकडे? गवस आबा आले. आबा या या आबा या या या. आबा शेखरला माहिती नव्हतं का काय ते? तुम्ही इथे येणार ते? मला सरप्राईजच द्यायचं होतं. ओहो, थोडक्यात चुकामुक झाली. म्हणजे शेखर आत्ताच गेला. गेला? गेला म्हणजे हेड ऑफिसला गेलाय. येईल एवढ्यात. तुम्ही बसा ना. बसा ना आबा. बसा बसा या, या. बसा. आबा, थांबा, 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 इकडे. बसा सावकाश बसा आबा. हा नमस्कार. अरे गुरु, हा हा कोण? हा आबा हा तुकाराम. हा तुकाराम काय? हा पण मागे शेखर म्हणायचा गंगाराम नव्हता, तो कुठे? त्याची हेड ऑफिसला ट्रान्सफर झाली. काय आबा, आमच्याकडे सतत ट्रान्सफर होत असतात. हा नमस्कार साहेब. हा नुसता नमस्कार काय करतोय? आबांसाठी गरम गरम कॉफी घेऊन ये, जा लवकर. हो, काय आणू तुम्हाला? चहा, कॉफी की गरमागरम दूधच आणू? अरे कशाला? नको नको. हो, नको कसं म्हणताय? पहिल्यांदा तर तुम्ही ऑफिसला आलात आणि त्यात टिपरे साहेब पण नाहीयेत. करू द्या की थोडीशी सेवा आम्हाला. तुका म्हणे करू द्यावी सेवा. बघा आबा, आहे की नाही नावाप्रमाणे तुकाराम. अरे पण शेखर येणार आहे ना परत? हो, नाहीतर परस्पर घरी जायचा. अरे त्यात काय झालं? आपण त्याला मोबाईलवर फोन करूया ना. हा चालेल चालेल.
अरे नको नको थांबा एक मिनिट काय झालं आबा? नाही तुम्ही जर शेखरला कळवलं ना तर यातलं सगळं थ्रिल निघून जाईल म्हणून नको. अरे हो आबा, विसरलोच मी. तुम्ही आल्याला सांगितलं होतं मला. ही तुझी मेमरी. होतं रे असं कधी कधी. बरं आबा, आपण सगळ्यांनीच त्याला सरप्राईज देऊया. कोणीही शेखरला सांगायचं नाही. आबा आलेत हे शेखरला अजिबात कळू द्यायचं नाही काय. कळलं? आणि गौश्या, तुला सांगतोय खास करून, नाही तर मध्येच पचकशील. अरे मी काय म्हणतो तुम्ही सगळे तुमच्या कामाला जा म्हणजे माझ्यामुळे तुमचा खोळंबा नको. हा चला आबा तुम्ही निवांत बसा, काय लागलं तर सांगा आम्हाला. हा काय काळजी करू नका. हाक मारा आबा. हा? आम्ही आहोत तिकडे सगळे. सचिन सर तुम्हाला. हा, येतो आबा मी. अरे मी काय म्हणतो अरे देवा, काय गर्दी रे बाबा. कोण? रोजच्या वेळेला तरी गर्दी, नेहमी लवकर या तरी गर्दी. गर्दी काय टळत नाही अहो बाबा. तुम्ही असे लवकर कसे काय आलात आज? अगं नाही, आज हेड ऑफिसला गेलो होतो ना, आउटडोर ड्युटी होती. हो. मी ऑफिसला गेलोच नाही परत. म्हटलं जाऊ दे, उद्या काय तो जाऊन रिपोर्ट देऊ. आम्हा कुठे आहेत का? आले नाही अजून? नाही, आले नाही आहेत अजून. मग खारकर आहेत म्हटल्यावर काळजीचं कारण नाही. हो हो. नाही ग, पण ती ऑफिसची गर्दी व्हायच्यात परत यायला पाहिजे होतं. त्यांना झेपणार नाही ना ते. हो, तुम्ही काळजी करू नका आणि मुख्य म्हणजे मला घाबरवू नका. असू दे. हे घे हे. काय हे? अगं ते आमच्या हेड ऑफिसच्या इथे पॅटीस मिळतात ना, तुला आवडले होते, मागच्या वेळेला आणले होते ते आणले मी. अगं बाई, पण मी थालीपीठ करायला टाकलं होतं तुमच्या आवडीचं. असं काय? अरे क्या बात आहे, क्या बात आहे. तू एक काम कर, तू मला आता थालीपीठ दे. हे आपण जेवताना काढू. हा बरं, चल, मी बरं. जरा फ्रेश होऊन येतो. हा. हा, थालीपीठ टाक ग. हो. अरे गेले कुठे सगळे? गेले 4:30 झाले ना. तसा वेळ 5चा असतो, पण 4:30 वाजल्यापासून एक जण सटकतात. काय करणार, तुका म्हणे त्यातल्या त्यात. अरे तुझं तुकाराम ना, तू तुकारामाचं नाव लावतो त्याप्रमाणे वागतोस ना का नुसता नामधारी? हो. नेहमी लक्षात ठेव, आपण ज्याचं नाव लावतो त्या नावाला बट्टा लागणार नाही याची काळजी घ्यायला हवी. त्याला नाव बदलून टाकावं. बरोबर. थट्टा नाही, खरं सांगतो मी तुला. तर सांगतो, आमच्याकडे एक हा नामदेव नावाचा गृहस्थ आहे, अट्टल दारुडा. ते लोक काय म्हणतात, बेवडा नामदेव, गटारात पडला नामदेव. नाव कोणाचं खराब झालं? नामदेवाचं. तुझं तसं काय नाही ना तुझं? हा, बरं. वारी करतो नेमाने मी. चांगले चांगले, शाबास शाबास. घरी कोण कोण असतं? मी, हा. बायको आणि पोरगा. आई बाबा गावालाच असतात. हा, म्हणजे एकच मुलगा का? हो, एकच. 2 मुलांची चेन परवडत नाही ना. बरं बरं. चालायचं. हा. आणि हे कुठे असतं आपलं? हे कुठे आहे? काय हे? होय, तुम्ही आता इथून आलात ना, तिथेच मागच्या साईडला जा तुम्ही. तिथे तो दरवाजा आहे बघा, तो दरवाजा खोला नाही, आज जा, तिथेच आहे सगळं ते. मागच्या साईडला काय? हो हो दरवाजा खोला. हो. बरं बघ द्या. करते मी रावजी. काय रे आबा गेले? हो गेले. बरं बाई, एक काम कर, ही फाईल अर्जंट कुरिअर करायची आहे. हा, ताबडतोब लवकर कर. अहो करतो साहेब, इथे ऑफिस पण बंद करायचं आहे. बरं, तुमचं काम करूनच मी निघतो. बस शाबास. वा, पुढे वा, पुढे वा तुम्ही. चल निघ लवकर निघतो. आबा न सांगताच कसे गेले? खारकर आले असतील. हे घ्या, गरम थालीपीठ. अरे वा वा. बरं, पाणी मी इकडे ठेवते. हा. हा, इकडे ठेव. अहो, ती 2 पत्र आली आहेत तुमची. हा? हा, हे मी उघडलंय कारण की ते तसं उघडून दिसलं मला. आणि कसं झालंय सांगा. हा, अगं हो, जरा खाऊ तर दे. कसं झालंय? वा वा, उत्तम, छान आहे. हे श्यामल, हा. अगं काय लक्ष कुठे तुझं? कसला विचार करते एवढा?
अहो आबांसाठी पण थालीपीठ टाकायचं आहे ना. हा, आबांना फार आवडतात थालीपीठ आणि त्यांना लोणी लागतं बरोबर, चटणी नाही चालत. हो मला सांगता तुम्ही. त्यांना दिलंच ना. अहो असं काय करताय, आलेत कुठे? काय आबा आले नाही अजून? नाही ना, म्हणून तर काळजी वाटतेय. अगं बरोबर, ते बसनी येत असणार ना. हो. अगं केवढा ट्रॅफिक आहे बाहेर, मरणाचा ट्रॅफिक आहे, अडकले असतील त्याच्यामध्ये, येतील ते. नाही पण एवढा वेळ? आणि खारकर काकांबरोबर गेलेत ना. हो. माझ्या मते ते आलेही असतील, बाहेर गप्पा मारत असतील कट्ट्यावरती. हो का? खूपच. ए हा? अगं येतील ते. हो. आणि थोड्या वेळात नाही आले ना तर आपण खारकरांकडे फोन करू. बर बर. हा. तू एक काम कर, पटकन चहा घेऊन ये. हो मी टाकलेलाच आहे. बरं काही लागलं तर सांगा तुम्ही. हो. ए अजून एक टाक गं. हो. वा वा. कोणी आहे का? गुरु, सचिन, गुरु, तुकाराम. सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी